आणि इकडे अमेरिका इराण युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा हिशेब पुरता चुकलाय। इराणला अणुशस्त्रांपासून रोखण्याचा प्रयत्न करताना अमेरिकेनं इराणच्या हातात होर्मुझ सामुद्रधुनीसारखं महाभयंकर शस्त्र दिलं। जगाच्या ऊर्जा पुरवठ्यावर बोट ठेवणाऱ्या होर्मुझमुळे सुपर पॉवर अमेरिकेलाही माघार घ्यावी लागली। तेल वाहतुकीवर इराणचं नियंत्रण, सागरी नाकेबंदी आणि आता टोल वसुलीची तयारी, या सगळ्या घडामोडींमुळे अमेरिका कशी कोंडीत सापडली आहे आणि होर्मुझ इराणचं सर्वात मोठं हत्यार कसं ठरलंय बघूया। अमेरिका इराण युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचं असं झालंय की करायला गेलो एक आणि झालं भलतंच। म्हणजे प्लॅन होता इराणला अण्वस्त्रधारी देश बनण्यापासून रोखण्याचा, पण या युद्धानं इराणच्या हातात थेट होर्मुझचं हत्यार दिलं, ज्यामुळे महाशक्ती असलेल्या अमेरिकेलाही माघार घ्यावी लागली आहे। होर्मुझ सामुद्रधुनी जगाच्या नकाशावरचा एक छोटासा भाग, फक्त 160 किलोमीटर लांबी आणि 35 ते 40 किलोमीटर रुंदी। इराण, कुवेत, बहरीन, सौदी अरेबिया, कतार, UAE आणि ओमान अशा आखातातील देशांनी ही होर्मुझची खाडी घेरली आहे। पण या खाडीचा 50% भाग इराणच्या नियंत्रणात आहे। खाडीचा एक किनारा इराणच्या सीमेला लागतो, तर दुसरा किनारा इतर आखाती देशांच्या सीमेवर आहे। त्यामुळे अमेरिकेविरोधातील युद्धात होर्मुझची खाडी इराणसाठी वरदान ठरली आहे। अमेरिकेला आपल्या आधुनिक आणि घातक शस्त्रांवर फार विश्वास होता। USS अब्राहम लिंकन, USS गेराल्ड आणि USS त्रिपोली अशा अजस्त्र युद्धनौका इराणच्या दिशेनं कूच करत होत्या, तेव्हा इराण नेस्तनाबूत होईल अशा बतावण्या करण्यात आल्या। पण तब्बल 40 दिवस इराणनं अमेरिकेला झुंजवत ठेवलं, कारण इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत आपली मोर्चे बांधणी केली होती। इराणनं होर्मुझ जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना प्रवास न करण्याचा इशारा दिला। अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या देशांची जहाजं इथे अडवली। विनापरवानगी खाडीतून जाणाऱ्या जहाजांवर थेट हल्ला केला। यावेळी चीन, रशिया आणि भारताला जहाजं घेऊन जाण्याची परवानगी देऊन अमेरिकेला कोंडीत पकडलं। म्हणजे होर्मुझच्या बंद झाल्यामुळे जगामध्ये मोठा हाहाकार माजला आहे, याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको। आता अणुबॉम्ब थांबवायचा म्हणून हल्ला केला आणि आता इराणच्या हातात एक नवीन शस्त्र आहे याची त्यांना एक जाणीव करून दिली, की ज्याच्यामुळे ते आता होर्मुझचा वापर एक शस्त्र म्हणून करतात आहे। आणि होर्मुझचा आता शस्त्र म्हणून एवढा मोठा गैरवापर होईल की त्याची किंमत जगाला मोठ्या प्रमाणामध्ये द्यावी लागणार आहे। असं म्हटलं जातं की $2 मिलियन एवढं टोल टॅक्स किंवा एवढा टॅक्स प्रत्येक जहाजापासून इराण वसूल करेल, ज्यामुळे इराणची आर्थिक ताकद वाढेल आणि त्यांना जे काही गैरप्रकार करायचे होते, म्हणजे त्यांचं झालेलं नुकसान भरून काढायचं, अजून जास्त ड्रोन्स बनवायची किंवा अजून जास्त ज्याला म्हणायचं मिसाईल्स बनवायची, याच्याशिवाय इराणची सुरक्षा व्यवस्था अजून मजबूत करायची, अणुप्रोग्राम हा पुढे घेऊन जायचा, या सगळ्याकरता आता अमेरिकेने केलेल्या या कारवाईमुळे इराणची जी आर्थिक ताकद आहे ती वाढणार आहे। युद्धाच्या तिसऱ्या दिवसापासून डोनाल्ड ट्रम्प इराणची नौसेना 90% उद्ध्वस्त केल्याचा दावा करत होते। इराणच्या नौका उद्ध्वस्त केल्याचं सतत सांगत होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच होती। इराणची नौसेना पूर्ण ताकदीनं नाकेबंदी करून बसली होती। एकही जहाज इराणच्या परवानगीशिवाय होर्मुझची खाडी पार करू शकत नव्हतं। याचा फटका संपूर्ण जगाला सहन करावा लागला। कच्चं तेल आणि गॅसचे दर वाढायला सुरुवात झाली, त्यामुळे इराणनं इथं आपली पकड अधिक मजबूत केली। इराणनं होर्मुझच्या खाडीमध्ये समुद्री सुरुंग पेरले, अँटीशिप क्रूज मिसाईल तैनात केले, याशिवाय लहान आत्मघाती बोटींनी हल्ले करण्याची योजना आखली। होर्मुझची खाडी अडवून आपण जगाच्या ऊर्जा वाहतुकीवर नियंत्रण मिळवू शकतो हे इराणच्या लक्षात आलं। होर्मुझ खाडीतून रोज अंदाजे 2 कोटी बॅरल तेलाची वाहतूक होते आणि या मार्गाचा पर्यायी मार्ग अनेक देशांसाठी अधिक खर्चिक ठरतोय। अमेरिकेनं छेडलेलं युद्ध आता इतर देशांसाठी डोकेदुखी ठरली आहे। म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प होर्मुझची तेल वाहतूक सुरळीत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसतायत।
होर्मुझमुळे सुपर पॉवर अमेरिकेची कोंडी झाल्यानंतर इराणनं पुढची योजना आखायला घेतली. इराण होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसुली करण्याच्या तयारीत आहे. $2 मिलियन म्हणजे जवळपास 19 कोटी टोल वसूल केला जाऊ शकतो. तेल वाहतूक करणाऱ्या टँकरसाठी हा टोल शुल्क $1 प्रति बॅरल असेल, जो एका मोठ्या टँकरसाठी अंदाजे $2 मिलियन इतका असेल. टोलमधून होणारी कमाई इराण ओमानसोबत वाटून घेण्याची शक्यता आहे. इराणने असं सांगितलं आहे की आम्ही वी विल कंटिन्यू आवर मॉनिटरिंग ऑफ होर्मुझ स्ट्रीट, की आम्ही होर्मुझची जी आम्ही बंदी केलेली आहे, आता त्याला मॉनिटरिंग हा शब्द वापरतायत, पण बंदी म्हणजे बेसिकली इराणचं म्हणणं काय की आम्ही आता जे होर्मुझमधनं टोल घेत आहोत, जे ओमानी घेत आहे, तर ते आम्ही कंटिन्यू ठेवू आणि हा असा आमच्याकडे हक्क असला पाहिजे. परंतु हे नक्कीच सौदी अरेबिया, UAE, कतर, इराक या देशांना परवडणारही नाही आणि मान्यही होणार नाही. त्यामुळे ते अमेरिकेवर काउंटर प्रेशर ठेवायला बघतील. 40 दिवसांच्या युद्धानं इराणची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे या पैशांचा वापर देशाच्या पुनर्निर्माणासाठी केला जाईल आणि भविष्यात ही टोल वसुली सुरू राहिलीच तर अमेरिकेनं इराणला दिलेली एक मोठी भेटच म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.